हॅलो फ्रेंड्स, आज आपण अगदी सुंदर सोपं क्रोशेट टी कोस्टर बनवणार आहोत. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला 6 चेन घेऊन त्याची एक रिंग तयार करून घ्यायची आहे. ती झाल्यानंतर आता आपल्याला या रिंगमध्ये 20 डबल क्रोशिया बनवायचे आहेत. 3 चेन पहिल्या घ्यायच्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला 19 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. हा राऊंड आपला पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्येक डबल क्रोशियामध्ये 1 डबल क्रोशिया, 2 चेन, 1 डबल क्रोशिया असं विणायचं आहे. तर पहिले मी 3 चेन कंटिन्यू केलेले आहेत, त्याला आपण डबल क्रोशिया धरून चालूया. हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्टवाल्या याच्यात सेम करायचं आहे. 1 डबल क्रोशिया, 2 चेन, 1 डबल क्रोशिया असं करून आपला हा राऊंड कंप्लीट करू. आता आपण नेक्स्ट राऊंड करूया. नेक्स्ट राऊंडमध्ये आपण 3 चेन घेणार आहोत, म्हणजे तो डबल क्रोशिया धरला जाईल. असं करून आपल्याला तिथेच अजून 1 डबल क्रोशिया. आता 2 चेनच्या लूपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशिया, 2 चेन, 2 डबल क्रोशिया असं शिंपलं आपण करणार आहोत. ते पूर्ण राऊंड तसाच कंप्लीट करून घ्यायचा आहे. मी प्रत्येका वेळेस 3 चेनला 1 डबल क्रोशिया काउंट केलेला आहे. आता नेक्स्टवाल्या याच्यामध्ये 2 डबल क्रोशिया, 2 चेन, 2 डबल क्रोशिया असं करून आपला हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला 2 चेनच्या जागेमध्ये 7 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. प्रत्येका 2 चेनच्या लूपमध्ये आपण 7 डबल क्रोशिया करणार आहोत. पहिल्या याला परत एक धरलेला आहे. आणि पुढच्या नेक्स्टवाल्या चेन 2 जे चेन आहेत तिथे आपण एक सिंगल क्रोशिया करणार आहोत. हाच पूर्ण पॅटर्न आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करताना रिपीट करायचा आहे. आपले झाले, त्याच्यानंतर नेक्स्टवाल्या याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशिया करणार आहोत. सिंगल क्रोशिया झाल्यानंतर आपण राऊंड कंप्लीट करूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या ट्युटोरियल्ससाठी क्रोशेटियन चॅनल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.